शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही? तर चला, सकाळची सुरुवात झालेली. आजचा दिवस जे आहे ते गुरुवार आहे. गुरुवारचं कसं डीप क्लिनिंग असते पूर्ण घराची, जसं की बाथरूम पूर्ण हॉल पुसणं सगळं. तर सुरुवात झालेली माझी सकाळी आता किचनपासून. आणि सगळे जे घरं आहेत ते डीप क्लिनिंग केली नाही तर ते चौकडं अशी खिडक्या वगैरे पुसून घेतलं तर ते पुसल्याने वाटत नाही. तर कान्या कोणत्याचा जे कचरा आहे ते बिलकुल निघत नाही. तर मी चौकड मस्त व्यवस्थित घासून पाणी टाकून खळखळ धुवून घेत असते, तरच मला ती डीप क्लिनिंग केल्याने वाटते. आणि आज झालेली सकाळीच कामाची सुरुवात. आणि जे गुरुवारचा दिवस आहे तर मी सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर पूर्ण ब्लॉग स्किप न करता जरूर पहा. चला, म्हणजे जे गॅसचा वट्टा आहे, जसं की काचाच्या खिडक्यात स्वयंपाक केलं की काही पण तेलगट त्याच्यावर पडतं. तर सगळी डीप क्लिनिंग जी आहे ते वट्ट्याची मस्त वरचे काचं वगैरे स्वच्छ पुसून घेतलेत मी आता. आणि जे आता घराचा खालचा पोचा आहे ते सगळ्या घराला पोचा मारून घेणार आहे. तर वट्ट्यालाच खूप उशीर लागतं. रोजचा स्वयंपाक वगैरे करतो आपण, त्याच्यामुळं खूप असं घाण होतं वट्टा पण, वरचे काचं पण खिडक्याचे. तर आता म्हणजे स्वच्छ करून घेतलेले आहेत मी. आणि जसं भांड्याचा टफ पण आहे आणि आपले नळ पण आहे तर ते पण पाण्यानं खूप खराब होतात. तर तसंच आता 8 दिवसाला म्हणा हात तर सगळं जवाचे तवा साफ करून घेत असते. आणि सगळंच व्यवस्थित केलं की घरामध्ये मन पण लागतं आणि आरोग्य पण आपलं चांगलं राहतं स्वच्छता केल्याने. तर चला, आता चौकट झालेलं आहे सगळं माझं काम जे आहे ते साफसफाई झालेली वट्ट्याची. आणि वट्टाच आवरायला खूप असा उशीर लागतो. तर चला, वट्टा माझा सगळं क्लीन झालेला आहे. आणि आता खाली लावणार आहे सगळ्या घराला पोचा. टफ आहे ते सगळे हात धुवून इतका खराब होतो आणि पाण्याचे पण खूप डाग पडतात. आणि हार्पिक थोडंसं टाकून आपण मस्त घासणीनं घासलं ना अर्धा घंटा ठेवून तर खूप असा स्वच्छ निघतं. आणि तुम्ही बघा आता असं आहे तर थोड्या वेळाने किती स्वच्छ निघतं. फक्त त्याला अर्धा घंटा असं सगळं औषध लावून खायचं, खूप छान असा निघतो. स्टाईलच्या फरशीला तर हार्पिक खूप चांगलं. तर चला, आता सगळं साफ करून घेणार आहे. चला, सगळं जे वॉशर आहे मी खूप छान साफ केलेलं आहे. आणि सगळं साफ केलं तरच घरामध्ये मन लागतं. सगळी जी स्वच्छता आहे त्या 8 दिवसाला सगळं जे असते गुरुवारचा दिवस ते माझा डीप क्लिनिंगलाच असतं. पण किती उशीर लागू द्या, पण चौकून घरं धुणं करणं हेच गुरुवारचं जे रुटीन आहे ते आहे. तर चला, आता झालेले साफ. पण आता सगळ्या घराला पोचा लावून घ्यायचा आहे. चला, आता घराला मारायचं मला पोचा. जसं की नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये गोमित्र, हळद आणि मीठ टाकलेली मी. जसं की आपण हे सगळं साहित्य टाकून घर पुसतो उपासा तापासाचं कोणतं पूजा पाती सण राहिला की, तर जी निगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही. तर चला, आता घराला लावून घेणार आहे मी पोचा. आणि जसं की तुम्ही पण घराला पोचा लावतात त्याच्यामध्ये टाकताना डेली यूज करायचं. सगळ्यात काही ना खूप चांगलं असतं. घरामध्ये बरकत पण असते. गोमित्र कसं गाईमध्ये जे आहे ते 33 कोटी देव आहेत असं म्हणलेलंच आहे.
तर गोमित्र टाकून आपण घराला पोचा मारतो, ते खूप आपलं घर शुद्ध आणि पवित्र होतं. चला आता झालेली आज गुरुवार आहे. गुरुवारचं खूप अशी काम असतात, जसे की पोचा लावणं, लाकूड धुणं, सगळीकडे स्वच्छता करणं. दर गुरुवारचं जे आहे ते हेच रुटीन आहे माझं. तर चला 4 रूमचं जे आहे ते पोचा लावणं झालेलं आहे माझा. आणि हॉलला कसं आधी एक वेगळा टाईम लागतो, कारण चौकड सोपे वगैरे टाकलेले आहेत. आणि खालून जे चौकड असं खालून बसून हे करून चौकून असं स्वच्छ पुसून घ्यावं लागतं, कारण खूप असा टाईम लागतो. तर चला आता हॉल करून घ्यायचा आहे मला साफ. चला सगळ्या घराची झालेली डीप क्लिनिंग. आणि बाहेरची गॅलरी आहे ती पण स्वच्छ पाण्याने मोटर लावून धुवून घेतलेली, कारण वेळेवर ते खूप असा धुवा बसतो ना, कारण बाजूला खूप शेत आहे, त्याच्यामुळे खूप असा धुरुळा ते बसतो ना. आता वारं बाई खूप सुटायला उन्हाळ्याचं, त्याच्यामुळे पाईप लावून सगळं स्वच्छ धुवावं लागते मला. तर चला सगळी झालेली माझी डीप क्लिनिंग. आणि कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आंघोळ करून करायची आहे मला पूजा. तर हे सकाळचं होतं माझं गुरुवारचं रुटीन. आणि दर गुरुवारी जे आहे तर खूप असा टाईम लागतो, कारण घर किती साफ करा, जेवढा गर्दा निघायचा तेवढाच निघतो. तर चला झालेली आता गुरुवारची साफसफाई. आणि आता करायची आहे मला पूजा. तर चला सकाळची पूजा पण मी करून घेतलेली आहे. आणि खूप आज टाईम झाला होता, 10-10:30 वाजले होते. पण सगळी स्वच्छता करायला टाईम लागतोच. तर चला झालेली माझी छानशी पूजा. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा जा. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. तर रात्रभर फिरून आला आहे आमचा किटून. सकाळी जे आहे ते दूध प्यायला बरोबर टाईमवर येते. तर सकाळचं दूध पिलेलं आहे आणि आता झोपी गेलेलं आहे. आता जे 12-12:30 सगळे जेवायला येतात दुकानाहून, तसं ह्याची पण टाईम होती. मग जरासा दूध भात खातं आणि पुन्हा बरोबर माझी चहाच्या टाईमला उठतं. मग पुन्हा दूध जे आहे त्याला आता टाकावं लागते. आणि दिवसभर कसं ऊन राहतं तर ह्याच रूममध्ये असते कूलरला. आणि किती मस्त आरामशीर झोपला बघा, उठविलं तरी उठत नाही. आणि ह्या कूलरच्या रूमच्या बाहेर पडत नाही दिवसभर, रात्रभर मस्त फिरतंय. आणि आमचा किटू कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसं लेकरावाने झोपतंय ते बघा. आणि खूप लाड आहे आमचा किटू. सगळं जे लाड आहेत, एखादं घरामध्ये कसं ताणं बाळ असते तसाच लाड आहे आमच्या किटूचा.